हे बघा रे, आता आपण नाही का मिसलेनियस एक्सरसाइज सोडवणार आहोत. कारण मॅथेमॅटिकल लॉजिकच्या सगळ्या एक्सरसाइजेस मी तुम्हाला अपलोड करून दिलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती. एक्सरसाइज 1.1, 1.2, 1.3, 1.4 ज्या सगळ्या एक्सरसाइजेस आहेत त्या आता सर्व अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर. जर तुम्ही इन केस त्या बघितल्या नसतील तर प्लीज जाऊन त्या बघा. त्यांना प्रत्येक क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण मिसलेनियस एक्सरसाइज घेणार आहोत. हे मिसलेनियस फार महत्त्वाचे असतात. ओके, हे क्वेश्चन सीईटी मध्ये पण येतात आणि बोर्डामध्ये पण येतात. तर काही स्टार्टिंगला क्वेश्चन नंबर 1 आपण बघतोय. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा, टेक्स्टबुकमध्ये काही पहिले एमसीक्यू आहेत. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू आहे, तर आपण तो बघू. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतो, इफ पी अँड क्यू इज फॉल्स. अच्छा, अँड ऑपरेशन फॉल्स आहे अँड पी ऑर क्यू इज ट्रू. फॉल्स आहे म्हणजे काय असू शकतो, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू. ह्या दोनच कंडिशन आहेत पी क्यूच्या. कारण जर इथं युनियन घेतला तर ट्रू येतं आणि इथं अँड घेतला तर फॉल्स येतं. ठीक आहे. द डॅश इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स आहे. तो कोणतं फॉल्स असेल, पी ऑर क्यू. अरे पी ऑर क्यू तर ट्रू आहे ना, ते फॉल्स नाहीये. पी डबल इम्प्लाइज क्यू, हे पण फॉल्स आहे, हे पण फॉल्स आहे. हे कसू शकतं, पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. कारण बघा प्रश्नामध्ये काय दिलं होतं की पी अँड क्यू फॉल्स आहे म्हणजे ट्रू असू शकतं, फॉल्स असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं, ट्रू असू शकतं. पण त्यांनी म्हटलंय पी ऑर क्यू ट्रू आहे म्हणजे एक तरी ट्रू असेलच ना, म्हणून ह्या दोनच केसेस जनरेट होतात फक्त. आणि विच इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. आता एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, दोघं सेम नाही आहेत ना, त्यामुळे ते नॉट ट्रू येणार. पी डबल इम्प्लाइज क्यू. त्यामुळे याचा आन्सर काय येणार, पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, सेकंड बघा. पी इम्प्लाइज क्यू कशाच्या इक्विव्हॅलेंट असतो, नेगेशन पी युनियन आर. हे 4 नाही तर 400 वेळा मी सांगितलं लेक्चरमध्ये. मग त्याच प्रकारे पी अँड क्यू इम्प्लाइज आर कशाच्या इक्विव्हॅलेंट असेल, नेगेशन ऑफ पी अँड क्यू युनियन आर. ते कशाच्या इक्वल असेल, नेगेशन ऑफ पी युनियन नेगेशन ऑफ क्यू युनियन आर. नेगेशन ऑफ पी अँड क्यू नेगेशन ऑफ, एक मिनिट, पी इम्प्लाइज क्यू ना, पी इम्प्लाइज क्यू कशाच्या इक्विव्हॅलेंट असते, नेगेशन पी युनियन क्यू. मग पहिल्या वाल्याचा नेगेशन घ्यायचा म्हणजे नेगेशन घेणार आपण पी अँड क्यूचा, ऑर लावणार त्याला आर सोबत. ओके. मग ते काय येणार, नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू ऑर आर, म्हणजे हे आपलं आन्सर आलं. पण आता हिच्यामध्ये डायरेक्ट नाही दिलेलं आहे, परत हिच्यामध्ये ते दिलेलं आहे, बी ऑप्शन येणार. ओके. इनव्हर्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. हे बघा, पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स काय असतो, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. म्हणजे इथं काय येणार, नेगेशन ऑफ पी युनियन क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी अँड क्यू. हे काय येणार, नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी ऑर नेगेशन ऑफ क्यू. पहिले नेगे सी ऑप्शन येणार. ओके. हे बघा, हे सॉल्व सोपे सोपे तर खूप सोपे आहेत. पी अँड क्यू इज फॉल्स अँड पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स म्हणजे पीची व्हॅल्यू ट्रू असेल, क्यूची व्हॅल्यू फॉल्स असेल. कारण आपल्याला माहिती आहे जर हा पी आहे, हा पी इम्प्लाइज क्यू, हा फॉल्स केव्हा असतो, जेव्हा हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल. तर पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काय, ट्रू कॉमा फॉल्स. बघा, बघितलं सोडता आलं पाहिजे. सीईटी झाला तर 2 मार्कांना येईल. ओके. द नेगेशन ऑफ द इनव्हर्स. अच्छा, नेगेशन पी इम्प्लाइज क्यूचा याचा इनव्हर्स काय येईल रे, नेगेशन ऑफ नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. हे येणार पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. हे किती येणार, नेगेशन पी युनियन नेगेशन क्यू. आता आपल्याला याचं नेगेशन घ्यायचं आहे, ते येणार पी अँड क्यू, सी ऑप्शन. ओके. नेगेशन ऑफ पी, आता आपल्याला याचं नेगेशन काढायचं आहे, नेगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर. ते हे किती येणार, नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन ऑफ क्यू युनियन आर. हा फॉर्म्युला आहे. नेगेशन घ्या तर नेगेशन पी अँडचं नेगेशन आलं ऑर, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू इज क्यू, ऑरचं नेगेशन आलं अँड इट इज नेगेशन ऑफ आर. सो इट इज नेगेशन ऑफ पी युनियन
Q and negation of C option. ओके. आता हा क्वेश्चन बघा. कदाचित बऱ्याचशा मुलांना समजत नसेल किंवा मी खूप फास्ट जातो जर असं वाटत असेल, तर व्हिडिओची स्पीड थोडी कमी करून बघा. बट हे खूप बेसिक क्वेश्चन असतो, त्यामुळे मला वाटतंय की याच्यामध्ये जास्त टाईम नाही स्पेंड करायचा. पुढे जे हार्डवाले क्वेश्चन असतील ते आपण बघू. विच इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. तुम्हाला एक सेट दिलाय 1, 2, 3, 4, 5. यांनी काय म्हटलंय? एक मिनिटं. एकच मिनिटं. मला फक्त चेक करू द्या की क्वेश्चन नेमकं काय आहे. फक्त सी ला ए आहे ना. इथं आहे फॉर ऑल. इथं आहे देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट. ओके. म्हणजे यांनी काय म्हटलंय, इथं एक्सची अशी कोणती तरी व्हॅल्यू आहे जिची एक्सची व्हॅल्यू 5 आहे का सेटमध्ये आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय आली? ट्रू. सेकंड काय म्हणते, अशी कोणती तरी एक्सची व्हॅल्यू आहे जी ए मध्ये आहे, जेणेकरून एक्स प्लस टू लेस दॅन 9. तर 5 प्लस 2 ची व्हॅल्यू टाक. मॅक्झिमम व्हॅल्यू किती? 5. तर टाका 5 प्लस 2 लेस दॅन 9, 7 लेस दॅन 9. अरे हे पण ट्रू आहे. तिसरी आहे, प्रत्येक व्हॅल्यू एक्स मध्ये अशी आहे जिच्यात 6 ऍड केल्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू 9 आहे. बघा, एक्स प्लस 6 ग्रेटर दॅन इक्वल टू 9. पहिलीच व्हॅल्यू काय? 1 टाकून बघा. 1 प्लस 6 किती येतो? 7. इज 7 ग्रेटर दॅन इक्वल टू 9. 7 मोठा आहे का 9 पेक्षा? नाही. त्यामुळे हे याचं आउटपुट काय नव्हतं. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय, तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेला, सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंट्स आहेत की नाही ओळखायचं. याच्यासाठी तुम्हाला पहिलं लेक्चर बघायला हवं. जर तुम्हाला स्टेटमेंट्स कसे काढायचे ते माहीत नसतील तर आपल्या चॅनलवरती जा. मॅथमॅटिकल लॉजिक्सच्या प्लेलिस्टमध्ये सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हाला हाच सापडेल की स्टेटमेंट आहेत की नाही कशी फाइंड आउट करायचे, आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू कसे लिहायचे. पहिला बघा, 4 एक्सक्लामेटरी इक्वल्स टू 24. याला एक्सक्लामेटरी ना म्हणत फॅक्टोरियल म्हणतात. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते? 24. हे 11वीच्या प्रोबॅबिलिटी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही शिकला असाल. 4 फॅक्टोरियल इक्वल्स टू 24. येस, ही स्टेटमेंट आहे आणि याची बुलियन व्हॅल्यू पण काय आहे? ट्रू. नेक्स्ट आहे, पाय इज इरॅशनल नंबर. पायची व्हॅल्यू काय असते? 3.14. हा एक इरॅशनल नंबर आहे का? हो, हा एक इरॅशनल नंबर आहे आणि हे स्टेटमेंट पण आहे, कारण याच्यामध्ये कोणती ऑर्डर वगैरे नाहीये. सो त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू काय आली? ट्रू आली. इंडिया इज ए कंट्री, एक स्टेटमेंट आहे पी. अँड हिमालय इज ए रिव्हर. इंडिया इज ए कंट्री आहे का इंडिया? हो आहे, म्हणून त्याची बुलियन व्हॅल्यू अँड. हिमालय इज ए रिव्हर. अरे हिमालय नदी थोडी आहे, हिमालय तर पर्वत आहे ना, डोंगर आहे. त्या ट्रू अँड फॉल्स, त्याची बुलियन व्हॅल्यू काय आली? फॉल्स. आणि ही स्टेटमेंट आहे. ओके. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. इथं काय करतोय तो? ऑर्डर देतोय तुम्हाला. ऑर्डर असेल तर नॉट एन स्टेटमेंट. रूल लिहून दिले होते मी. कॉस टू थिटा मायनस साइन टू थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा. येस, हे ट्रू आहे आणि स्टेटमेंट पण आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला टिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. जर मी हा फॉर्म्युला सांगायला बसलो तर परत अर्धा तास या फॉर्म्युला चालले नाही. सो येस, ही पण एक स्टेटमेंट आहे. इफ एक्स इज अ होल नंबर देन एक्स प्लस 6 इज इक्वल्स टू 0. येस, ही पण एक स्टेटमेंट आहे आणि याची बुलियन व्हॅल्यू ट्रू आहे. फक्त स्टेटमेंट कोणती नाहीये? प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. का? कारण असे वाक्य जिच्यामध्ये कोणती इंटरोगेटिव्ह असेल, म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क असेल, क्वेश्चन मार्क असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, सजेशन्स असतील, तर ते काय असतं? स्टेटमेंट नसतं. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 पण आपण सोडवला, क्वेश्चन नंबर 2 पण आपण सोडवला. ओके. पुढचे क्वेश्चन्स बघूया आता. हे बघा रे, आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया. ओके. हा खूप इझी क्वेश्चन आहे. बोर्डामध्ये प्लस तुमच्या सीईटीच्या पेपरला अशा क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतात. आपल्याला काय करायचंय? दिलेल्या स्टेटमेंटची, म्हणजे दिलेल्या प्रश्नाची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. तुम्हाला माहिती आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू 2 असतात. एक तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. चेक करू. 5 इज इरॅशनल नंबर. 5 एक इरॅशनल नंबर आहे का? अरे नाही, 5 एक इरॅशनल नंबर आहे ना, हे आलं फॉल्स. बट म्हणजे अँड. 3√5 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. 3√5 रिअल नंबर आहे, म्हणजे हे पण फॉल्स. म्हणजे फॉल्स युनियन फॉल्स. अँडची व्हॅल्यू किती आली? फॉल्स. कॉम्प्लेक्स नंबर केव्हा म्हणतो? जिच्यामध्ये आयोटा असेल. बट हा प्युअरली रिअल नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर नाहीये. आता बघा, फॉर ऑल बिलॉंग्स टू एन, म्हणजे एनच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी. हे n2 नाहीये, n² प्लस n इव्हन आहे आणि n² मायनस n ऑड आहे. कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे आणि हे चेक करा बरं. एनची व्हॅल्यू घ्या 5.
5 स्क्वेअर प्लस 5 30, 30 इवन आहे. 5 स्क्वेअर 25 मायनस 5, 25 मायनस 5 20, 20 ऑड आहे का नाही, त्यामुळे हे फॉल्स आहे. ओके. आता इथे बघा, फॉर फॉर देर एक्झिस्ट बिलॉंग म्हणजे एनच्या काही व्हॅल्यू आहेत एन प्लस 5, म्हणजे एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 5 असणार 100%. तर हे ट्रू आहे. याचा अर्थ काय असतो की किमान एक अशी कोणती तरी व्हॅल्यू आहे जी एनची 5 पेक्षा मोठी आणि जिच्या एनची काही व्हॅल्यू टाकल्यानंतर ते ग्रेटर दॅन 10 आपल्याला व्हॅल्यू देत आहे. द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड. 3 आपलं 4 एक इवन नंबर आहे, याचा स्क्वेअर करा 16. अरे हा पण इवनच आहे, इज ऑड म्हणजे फॉल्स आहे ते. ऑड द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड, हे ट्रू असतं नेहमी, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. ठीक आहे ना. बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, ट्रू आहे की फॉल्स आहे काढायचं आहे. ऑर असेल तर एक ट्रू असलं तरी चालतं, आणि जर अँड असेल तर दोन्ही ट्रू असायला हवे. आता हा बघा प्रश्न, इन ट्रायंगल एबीसी. अच्छा, ट्रायंगल काढा. जर का सगळे साइड्स तुमचे सेम असतील तर अँगल्स आर इक्वल. येस, इक्विलॅटरल ट्रायंगल 60 60 60 असतात. नेक्स्ट, उलटा ए म्हणजे फॉर ऑल, याला आपण म्हणतो फॉर ऑल. प्रत्येक एनची व्हॅल्यू असेल जी ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. एनची व्हॅल्यू 1 टाका रे. 7 इज ग्रेटर दॅन 8, हे फॉल्स आहे ना, त्यामुळे याची व्हॅल्यू किती येणार, फॉल्स. असे 1-2 व्हॅल्यू टाकून तिथल्या तिथं क्रॉस चेक करून घ्यायचं. ओके, क्रॉस चेक करून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 4 बघा. मी हे खूप फटाफट घेतोय, कारण म्हणजे मला तरी वाटतं की जितकं मी तुम्हाला शिकवलंय एक्सरसाइजेस आणि चॅप्टरमध्ये, तर ते तुमच्यासाठी हे खूप सिम्पल असणार. बट जरी तुम्हाला कुठे याच्यामध्ये कुठेही जरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ना, सो काय करा माहिती का, त्या व्हिडिओला पुन्हा बघा, आणि आपले 100% ॲक्युरेट सोल्युशन आहे. हे मी माझ्या टाइमला सुद्धा सॉल्व्ह केले होते क्वेश्चन्स, त्यामुळे मी आता डायरेक्टली सॉल्व्ह करतोय. बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 बघा. ए नावाचा एक सेट दिलेला आहे, असे खूप प्रश्न सापडतील तुम्हाला. ठीक आहे, मी काय सांगितलं होतं एक्सरसाइजेसमध्ये पण आहेत. पहिला प्रश्न आहे, एक अशी कोणती तरी एक्सची व्हॅल्यू असेल जी ए मधली आहे, जेणेकरून एक्स प्लस 8ची व्हॅल्यू 15 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7. एक्सची व्हॅल्यू आहे का 7 मध्ये, हो. हे पण तेच म्हणते की एक्सची व्हॅल्यू ए मध्ये बिलॉंग करते, मग याची ट्रूथ व्हॅल्यू आली ट्रू. हे बघा, हे म्हणते प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी एक्स प्लस 5 लेस दॅन 12 असणार आहे. एक्सची व्हॅल्यू 9 टाकून बघू, शेवटची 9. 9 प्लस 5 किती असतात, 12. 12 लेस दॅन 12 आहे का, नाही. 12 इक्वल टू 12 आहे ना, त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू किती येणार किंवा ट्रूथ व्हॅल्यू किती येणार, फॉल्स. हे काय म्हणते, काही व्हॅल्यू एक्झिस्ट करते ज्याच्यामध्ये ठीक आहे. आता जर आपण एक्सला 12 टाकलं तर 12 प्लस 7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 11. 12 प्लस 7 आला 11 इज ग्रेटर दॅन इक्वल टू हे ट्रू, म्हणजे याची बुलियन आपल्या ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. अरे आन्सर चेक करू घ्या, क्रॉस चेक करत चला, म्हणजे एक एक व्हॅल्यू टाका आणि तुम्ही पण चेक करा. ओके, हे पेनमध्ये त्रास देतात. आता इथे बघा, हे काय म्हणते, प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी 3x इज लेस दॅन इक्वल टू 25. मी पुन्हा टाकतो, 12 ची व्हॅल्यू इज लेस दॅन इक्वल टू 25. 12 3चा किती येतो, 36. 36 इज लेस दॅन इक्वल टू 25. नाही, चुकीचं आहे ना हे, म्हणून याची बुलियन व्हॅल्यू काय आली, फॉल्स. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करणार. नेगेशन काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये कोणाला काही डाऊट तर नाही ना. जर असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये डाऊट सांगा मला, म्हणजे मी तुम्हाला तिकडे रिप्लाय करतो. याच्यामध्ये काय नाही, आपल्याला फक्त ट्रूथ व्हॅल्यू काढायची. क्वेश्चन नंबर 4 मध्ये हे सेट दिलेला असतो तुम्हाला. हे जर उलटा ए दिलेला असेल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूसाठी, आणि ही उलटा ई दिलेला असेल फक्त अर्थ, तर याचा अर्थ काही व्हॅल्यूसाठी, एक कोणती तरी व्हॅल्यू किंवा एक पेक्षा जास्त कोणती तरी व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 5, नेगेशन म्हणजे काय, मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, नेगेशन काढा म्हणजे काय, विरोध करा. हे काय म्हणते, फॉर ऑल बिलॉंग्स टू एन, एन प्लस 7 इज लेस दॅन इक्वल टू, याला नेगेशन कसं करणार, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू ए, एन प्लस 7 इज लेस दॅन इक्वल्स टू 6. ग्रेटरचं नेगेशन लेस दॅन इक्वल टू. आता याच्यामध्ये पण तर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए such that x plus 9 is greater than 15.
लेस दॅन इक्वल टूचं नेगेशन असतं फक्त ग्रेटर दॅन, फक्त ग्रेटर दॅन येणार, इक्वल टू नाही येणार. काय येणार फक्त हे काय येणार, एक्स प्लस 9 इज ग्रेटर दॅन 15. ओके. क्वेश्चन नंबर 3. हे बघा, हे असं त्रास देतं. सॉरी थोडंसं जरा डिस्टर्बन्स होत असेल तुम्हाला, बट डोंट वरी. सम ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल. हे म्हणते काही ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तुम्ही म्हणा नो ट्रायंगल आर इक्विलॅटरल ट्रायंगल. किंवा मग त्याला तुम्ही असंही म्हणू शकता, इट इज नॉट द केस दॅट सम ट्रायंगल आर इक्विलॅटरल ट्रायंगल. सेकंड वाला लिहा, जर बोर्डामध्ये आलं ना तर सेकंड वाला लिहा, ते जास्त बरं पडते. तर बघा मित्रांनो, आपण इकडे आता क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 पर्यंत सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. कसले? मिसलेनियसचे. मी हे तुम्हाला ट्युटोरियल यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी क्वेश्चन स्वतःहून सोडवायचं आहे. क्वेश्चन स्वतःहून सोडवा. जर तुमच्याने नाही सुटला तर व्हिडिओ बघा, आणि जरी सुटला तरी व्हिडिओ बघा, कारण कदाचित माझी मेथड खूप सोपी असेल प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची. सो आपल्याला इझी प्रॉब्लेम शोधायची, कारण CET मध्ये आपल्याला एका प्रश्नासाठी 2-2 मिनिटं नाही मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची हॅबिट असली पाहिजे. आणि मला आता एवढा एक्सपिरियन्स आहे म्हटल्यावर, मला आता 3.5-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टीचा. सो मला माहिती आहे ना की कोणती क्वेश्चन जे फटकन शॉर्टकटने होऊ शकते. आता जसं बघा, हे वाले जे सगळे क्वेश्चन्स होते एक्स प्लस 5 लेस दॅन इक्वल टू 10, मी डायरेक्टली व्हॅल्यू टाकली आणि व्हॅल्यू टाकून चेक केलं. ठीक आहे. सो मी एक्सपेक्ट करतो की आतापर्यंतचं शिकवलेलं तुम्हाला सर्वांना कळालं असेल. हे बघा रे, आता आपण काय करणार माहिती का, याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 1 केला, 2 केला, 3 केला, 4 केला, 5 केला. क्वेश्चन नंबर 6, ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 6 तसं तर होमवर्कला द्यायला पाहिजे, कारण आतापर्यंतच्या आपण या टॉपिक रिलेटेड खूप जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बघा तरी पण मी सांगतो. काय क्वेश्चन आहे पहिला, की आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल काढायचं आहे याचा. पी, आता चला ठीक आहे, मग पी आहे, क्यू आहे, मग आपण काय काढू, क्यू इम्प्लाइज पी, मग आपण काढू पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. ओके, याचा आपण ट्रूथ टेबल काढूयात. ओके, एक सेकंड. हां, तर सांगा बरं मला, पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतात? पीच्या व्हॅल्यू काय असतात? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूच्या काय आहे? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. क्यू इम्प्लाइज कीच्या असणार ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. आल्या का व्हॅल्यू? आता पी काढायचं आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. हा आला तुमचा टेबल. ओके, नेक्स्टवाला बघा. नेक्स्टवाल्यामध्ये एक मिनटं, हे व्हिडिओमध्ये काय होतं. हां, आता याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, नेगेशन पी लागेल, नेगेशन क्यू लागेल. पी काय आहे रे? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू काय आहे तुमचा? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी काय आहे? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू काय आहे? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मग आता नेगेशन पी और नेगेशन क्यू करा, और ऑपरेशन करा. फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू ट्रू. आता तुम्ही काय करा, पी अँड क्यू काढा. पी अँड क्यू आपल्याला माहिती आहे, ट्रू फॉल्स 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 आला. ओके, मग आता तुम्ही काय करा, नेगेशन घ्या पी अँड क्यूचं. ते काय येणार? फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. आले का? आता आपल्याला बघा, हा एक मी याला 1 म्हणतोय आणि पी ऑर नेगेशन क्यू याला 2 म्हणतो. आता आपल्याला काय काढायचं? 1 डबल इम्प्लिकेशन 2. आता 1 आणि 2 मी इथं लिहिलं कारण माझ्याकडे जागा उरलेली नाही आहे, बट तुम्ही तसं 1-2 नाही लिहायचं. हे स्टेटमेंट जे आहे, हे जे स्टेटमेंट आहे ना, हे इथं कॉपी करायचं आणि हे जे स्टेटमेंट आहे हे इथे कॉपी करायचं. ठीक आहे, समजून घ्या. आता आपल्याला डबल इम्प्लिकेशन काढायचं. बघा, फॉल्स फॉल्सचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? ट्रू. ट्रू ट्रूचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? ट्रू. ट्रू ट्रूचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? ट्रू. ट्रू ट्रूचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? ट्रू. सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून ते काय झालं? टॉटॉलॉजी. तसं बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ओके, इथे बघा, हा जो नेगेशन आहे ना,
तसं तर मी त्याला मध्ये पण अप्लाय करू शकतो. आता बघा याला आपण आधी थोडं सिम्प्लिफाय करू. हा जो नेगेशन आहे ना, मी इथे मल्टिप्लाय करतो, इथे करतो, इथे करतो. म्हणजे हे काय ना नेगेशन ऑफ नेगेशन पी अँडचा नेगेशन होतो. ऑर नेगेशन ऑफ नेगेशन क्यू ही तर एक तुमची स्टेटमेंट झाली आणि युनियन घेतला क्यू सोबत. नेगेशन ऑफ नेगेशन पी आलं पी ऑर नेगेशन ऑफ नेगेशन क्यू आलं क्यू. क्यू युनियन क्यू. ते आता क्यू युनियन क्यू किती आलं? पी युनियन. आता क्यू युनियन क्यू बघा. क्यूचा टेबल काय असतो? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. मग क्यूचा परत लिहा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. दोघांचं क्यू युनियन क्यू बघा किती येते? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ते किती येणार? पी युनियन क्यू. सरळ फक्त पी काढा क्यू काढा पी युनियन क्यू काढा. बघा तुम्ही असंही करू एक तर तुम्ही असंही करा डायरेक्टली किंवा मग असं सिम्प्लिफाय करूनही करा. पण सिम्प्लिफाय करून करणार तर ते सोपं होऊन जातं. ओके, कळलं? चला क्वेश्चन नंबर 4ला सॉल्व्ह करूयात. ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 5 5च आहेत ना, मग मी एक तरी तुम्हाला होमवर्कला देतो. क्वेश्चन नंबर 4 होमवर्कला देतो. क्वेश्चन नंबर 5 जरा मला हार्ड आणि कॉम्प्लेक्स वाटतोय, तो मी सॉल्व्ह करून देतो. इझीवाला तुम्ही करा. ओके, एक मिनटं. बघा आपल्याला काय लागणार आहे? पी क्यू लागणार आहे. मग सगळ्यात पहिले मी काय करून घेतलं? पी काढून घेतलं. मी सगळ्यात पहिले काय केलं? पी काढून घेतलं, क्यू काढून घेतलं, आर काढून घेतलं, निगेशन पी काढून घेतलं. पी काय आलं रे? ट्रू आलं ट्रू आलं ट्रू आलं, फॉल्स आलं फॉल्स आलं फॉल्स आलं फॉल्स आलं. थोडंसं खाली जाऊ आपण. क्यू काय आलं रे? ट्रू आलं फॉल्स आलं फॉल्स आलं. हा ट्रू आहे. हे आलं ट्रू हे आलं ट्रू हे आलं फॉल्स हे आलं फॉल्स. ओके, आर काय आहे रे? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी काय आलं रे? फॉल्स 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 ट्रू 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 ट्रू. ओके, आता आपण काय करणार? नेगेशन पी ऑर क्यू घेणार. क्यू सोबत ऑर घेणार. तर जिथं जिथं ट्रू आहे तिथं ट्रू तर येणार, कारण ऑरमध्ये एक ट्रू तर चालतो. आता नेगेशन पी ऑर क्यू. क्यूला ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. फॉल्स 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 असतं, फॉल्स 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 असतं. म्हणजे नेगेशन ऑफ पी ऑर क्यू झाला. आता आपण काय करणार? क्यू इम्प्लाइज आर. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. मग फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. हे बाकीचे सगळे काय आले? ट्रू आले. क्यू इम्प्लाय आर. आता आपल्याला काय करायचं आहे रे? आता आपण याला म्हणू 1, याला आपण म्हणू 2. आता आपल्याला काढायचं आहे 1 अँड 2. 1 आणि 2चा अँड ऑपरेशन घ्यायचं आहे. माझ्याकडे जागा नाही आहे म्हणून मी त्याला 1 नोटेशन देतो आहे, याला 2 नोटेशन देतो आहे. बट जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही ॲक्च्युली हा जो लिहिलेला आहे इथं लिहायचं आणि हे जे इथे लिहिलेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये इथे लिहायचं. शॉर्टकट करायचं नाही. माझ्याकडे जागा नाही म्हणून सांगतोय. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे? अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनमध्ये जर दोघं ट्रू असेल तर आउटपुट पण ट्रू येतं. इथं ट्रू येणार, इथं आउटपुट येणार फॉल्स, इथं आउटपुट येणार फॉल्स, इथं आउटपुट येणार फॉल्स, इथं आउटपुट येणार ट्रू, इथं येणार फॉल्स, इथं येणार ट्रू, इथं येणार ट्रू. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे? पी इम्प्लाइज आर काढायचं आहे. पी इम्प्लाइज आरमध्ये काय येणार? ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स किती असतं? फॉल्स. ट्रू इम्प्लाइज ट्रू असते ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असते फॉल्स. आणि बाकी सगळे काय येणार? ट्रू. आता आपल्याला काय करायचं आहे? आता मी याला म्हणतो ए, याला मी म्हणतो बी. आता आपल्याला परत काय काढायचं आहे? ए अँड बी. कारण हे बघा, कारण आता आपल्याला याचं अँड ऑपरेशन घ्यायचं सर्वांचं. ठीक आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. आपला फॉल्स अँड ट्रू फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स फॉल्स, ट्रू अँड ट्रू, फॉल्स अँड ट्रू फॉल्स, ट्रू अँड ट्रू 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 अँड ट्रू. बघा आलं. हे झाला तुमचा ट्रूथ टेबल. सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 सुद्धा आपण सोडवलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 7कडे आता आपण लगेच शिफ्ट होऊयात. हे बघा रे, परत आलोय मी तुमच्यासाठी. मी काय कुठं जात नाही तुम्हाला सोडून.
यूज द रूल्स इन लॉजिक अँड राईट द नेगेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या स्टेटमेंटचं नेगेशन घ्यायचं आहे. उद्या जर मी तुम्हाला रात्री 3:56 सेकंदाला जरी उठवलं आणि विचारलं की भावा किंवा ताई नेगेशन कसं काढायचं दिलेलं मॅथमॅटिकल लॉजिकल एक्सप्रेशनचं, सो तुम्ही म्हणायचं की अरे आम्ही तर ओवी कोचिंग सेंटरमधून शिकतोय, आम्हाला रात्री 3:47 जरी उठवलं तरी आम्ही एखाद्या दिलेल्या एक्सप्रेशनचं नेगेशन अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे नेगेशन ऑफ युनियनचा नेगेशन असतो अँड, नेगेशन ऑफ अँड असतो ऑर, नेगेशन ऑफ नेगेशन पी किंवा क्यू असतो पी किंवा क्यू इट सेल्फ. आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणालाही म्हणा अरे घाबरत नाही तुझ्या प्रॉब्लेम्सला, घेऊन ये, आमच्यासोबत यश दादा आहे. ओके, बट प्लीज मला यश दादा नका म्हणू, यश म्हटलं तर चालेल, ते दादा वगैरे जरा आवडत नाही मला, आजपर्यंत कोणी मला म्हटलं नाही. इकडे बघा पी आहे, इकडे आहे क्यू. अरे आपण ट्रूथ टेबल का काढतोय पण? ट्रूथ टेबल ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर काढायची गरज नाही आहे. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, फक्त नेगेशन काढायचं आहे. तर फटाफट मंडळी काढूया, कारण मी सुद्धा खूप जास्त थकलेलो आहे आज. आज आहे संडे, वाजले तर रात्रीचे 12:40 आणि हा मिसलेनियसचा क्वेश्चन नंबर 11 शेवटचा आहे. फक्त एक टॉपिक उरतो लॉजिक गेट, तो मी नंतर कव्हर करेल शेवटला. तो मला आता थोडासा वेळ लागेल त्याला कव्हर करायला, मी तो नंतर कव्हर करतो. बट हा शेवटचा व्हिडिओ मॅथमॅटिकल लॉजिकचा बोर्डासाठी. याच्यानंतर अजून व्हिडिओ येते ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू बोर्डाचे, आणि मग आपण MHT एक्झामचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू. त्याच्यासाठी थोडासा टाईम लागेल मला पण, कारण एकटा जीव आहे, एवढं सगळं मॅनेज करतो आहे. बट खूप जास्त थकलो आहे, चला बरं नाही वाटत ॲक्च्युली, बट तरीसुद्धा शूट करतो आहे. आपल्याला काय करायचं, या दिलेल्या एक्सप्रेशनचं नेगेशन काढायचं आहे. म्हणजे काय, नेगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड क्यू ऑर नेगेशन आर. याचं नेगेशन काढा रे बाळांनो, काढा, व्हिडिओ पॉज करा चला, आणि स्वतःहून काढून बघा किती दिवस माझ्या भरोसे टिकणार आहेत. याचं एक्सप्रेशन काय ना, नेगेशन पी, ऑरचं नेगेशन काय येतं, अँड नेगेशन क्यू. हे झालं नेगेशन. आता इथे पण लागणार, अँडचं नेगेशन येतं ऑर, क्यूचं नेगेशन येणार नेगेशन क्यू, ऑरचं नेगेशन येणार अँड, नेगेशन ऑफ नेगेशन आर येणार आर. म्हणजे आपलं नेगेशन काय आलं, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर नेगेशन क्यू अँड आर. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती पाहिजे पी इम्प्लाइज क्यूचा नेगेशन. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता तुम्हाला माहिती पाहिजे नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा असते पी अँड नेगेशन क्यू. सो पी इम्प्लाइज क्यूचा आता आपल्याला काय काढायचं आहे, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. तर नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँडचा नेगेशन ऑर, हा आला नेगेशन ऑफ आर. सो हे किती येणार, पी अँड नेगेशन ऑफ क्यू युनियन नेगेशन ऑफ आर. हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके, शेवटचे 2 प्रश्न आहेत. चला, हा क्वेश्चन मी होमवर्कला देणार होतो, बट नाही, मी तुमची जबाबदारी घेतली, तुम्हाला सगळं शिकवण्याचे मीच शिकवणार. पी इम्प्लाइज क्यू युनियन आर. बघा रे, आता हे किती होणार, नेगेशन पी, अँडचं ऑर होणार, क्यूचं काय होणार, नेगेशन क्यू, ऑरचं काय होणार अँड, आरचं काय होणार, नेगेशन आर. ठीक आहे, हे झालं तुमचं नेगेशन बाबा. नेगेशन बाबा कोण आहे, जो तुम्हाला CET मध्ये 2 मार्क, बोर्डामध्ये 2 ते 4 मार्क देऊ शकतो. ठीक आहे. लास्टवाला क्वेश्चन आहे मॅथमॅटिकल लॉजिक टेक्स्टबुकचा. हा मी शेवटचा प्रश्न. आता याच्यानंतर आपला असा प्रश्न नाही आहे जो मी सोडवला नाही आहे. काही इझी प्रॉब्लेम्स होते, रिपीटेड प्रॉब्लेम होते, त्यांना मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, बट मी ट्राय केलं मॅक्झिमम क्वेश्चन सोडवण्याचा. बघा शेवटचा क्वेश्चन आहे, शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नाला चांगला निरोप देऊया, चांगला लाल कोणता तरी गुलाबी पिंक त्याच्यासाठी आपण एक हट काढू इथे मस्तपैकी. बघा रे, थांबा, हे बघा, हट काढायला गेलो ना, हा शेवटचा क्वेश्चन आहे ना, कारण आपला मस्त एक हट काढतो मी. इथं लिहितो मॅथमॅटिकल लॉजिक्स ML. ओके, आणि इथं लिहितो माझं नाव, कारण मी शिकवलं आहे ना. मग मॅथमॅटिकल लॉजिक्सचं प्रेम तुमच्या मनात निर्माण मी केलं आहे. ओके,
ठीक आहे रे, अभ्यासासोबत थोडी मस्ती पण करू. चला आज. हे बघा, हट काढलं. असंच काढतात ना? काय बाबा, आम्हाला कुठे या गोष्टींचा अनुभव हटबीटचा नाही. चला, जोक सपाट येऊयात परत. आपल्याला काय करायचं, निगेशन काढायचं आहे. निगेशन पी अँड क्यू और पी अँड नेगेशन क्यू. ते हे बघा, नेगेशन नेगेशन पी होणार पी, अँडचं नेगेशन येणार ऑर, क्यूचं नेगेशन येणार नेगेशन ऑफ क्यू, ऑरचं नेगेशन येणार अँड, पीचं नेगेशन येणार नेगेशन पी, अँडचं येणार ऑर, नेगेशन ऑफ क्यूचं येणार क्यू. त्याचं फायनल व्हॅल्यू काय आली, पी ऑर नेगेशन क्यू अँड नेगेशन पी ऑर क्यू. हे काय झालं तुमचं, नेगेशन दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचं. बघा, अगदी सोपे प्रश्न आहेत. लास्ट क्वेश्चनसाठी आपण हट काढला. सो फ्रेंड्स, आज आता इथे आपण मॅथमॅटिकल लॉजिक्सची सिरीज संपवतोय. मला वाटतं एक्सरसाइज 1, एक्सरसाइज 1.2, एक्सरसाइज 1.3, एक्सरसाइज 1.1, 1.2, 1.3, 1.4चे सगळे क्वेश्चन मी सोडवले आहेत. मला माहिती आहे ते लॉजिकल सर्किट्स आणि गेट्सचे क्वेश्चन्स राहिले, तो टॉपिक राहिला आहे. तो मी नंतर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून क्रिएट करतो. ओके, कारण आता रात्रीचे 12:30 वाजलेत. आता एवढा जोर तर नाही आहे माझ्यात की मी आता पुन्हा शिकवू शकेन, कारण सकाळपासून शिकवतोय. ओके, सकाळपासून व्हिडिओ शूट करतोय आज मी. 1.2, 1.3, 1.4 हे सगळे एक्सरसाइज शूट केली, म्हणजे रेकॉर्ड केली, शिकवली. आणि हे मिसलेनियस पण एका दिवसात एवढं सगळं केलं आहे. सो तेच तुम्हाला सांगायचं होतं. मिसलेनियस एक्सरसाइज पण आपण याच्यामध्ये कव्हर केली, MCQ वगैरे. पण मिसलेनियसमधलं पण फक्त ते गेट्सचे क्वेश्चन्स राहिले, तेवढं फक्त टॉपिक तुम्ही सोडून द्या आतापर्यंत. तो नंतर मी कव्हर करतो, बट येस 100% कव्हर करेन, सोडून तर देणार नाही. सो अशा प्रकारे आपलं मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर इथे कम्प्लीट होत आहे. आणि मला सांगायला आवडेल की हा, नीट लक्ष द्या फळ्यावर, हा खूप इझी चॅप्टर आहे. तो त्यामुळे जर तुम्हाला मॅथ्सची भीती वाटत असेल तर ह्या चॅप्टरला पहिल्यांदा करा, कारण याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि हा फ्री टू मार्क्स आहे, म्हणजे मार्क पाडण्यामध्ये या सब्जेक्टचा खूप मोठा वाटा असेल. सो येस, CET पण याला 4 ते 6 मार्कांचा वेटेज आहे. पुढे गेला रे कर्सर, 4 ते 6 मार्कांचा वेटेज आहे. बघा, तुमचा हा चॅप्टर व्यवस्थित करा, हा खरंच कामाला येतो. जर तुम्ही पुढे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंगमध्ये जाणार असाल तर लॉजिक्स फार कामाला येतं. हे मॅथमॅटिकल लॉजिक्स कामाला येईल. आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाणार असाल तर सर्किट डिझायनिंग आणि लॉजिकल सर्किट्समध्ये पण हे कामाला येतं, अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन. सो येस, आतासाठी एवढंच. आणि एक सांगायला आवडेल की बघा, मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो, 1 सिंगल रुपयाची तुमच्याकडून एक्सपेक्टेशन न करता. तर तुमची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी की प्लीज हा व्हिडिओ तुमच्या त्या मुलांसोबत पण शेअर करा ज्यांच्याकडे खरंच कोचिंगला जाण्याचे पैसे नाहीत, म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल. मी असं म्हणत नाही आहे की माझी ॲडव्हर्टाइजमेंट करा, नाही, माझी ॲडव्हर्टाइजमेंट मी माझा कॉन्टेंट करेल, माझी शिकवण्याची स्टाईल ऑटोमॅटिक माझी ॲडव्हर्टाइजमेंट करेल. पण असे पण सुद्धा काही स्टुडंट्स आहेत ना, ज्यांना माहितीच नाही की आपला चॅनल आहे. सो प्लीज त्यांच्यापर्यंत हा चॅनल पोहोचवा, म्हणजे जेणेकरून त्यांचंसुद्धा भलं होईल. आणि स्वामी तर नेहमी सांगतात, दुसऱ्यांचं भलं केल्याने देव स्वतःचं सुद्धा भलं होतं. त्यामुळे दुसऱ्यांचं भलं करा, तुमचं पण देव भलं करेन. हा चॅप्टर खूप इझी आहे. जर एखादा व्हिडिओ तुम्हाला नसेल कळाला तर प्लीज पुन्हा बघा, मी खूप जीव लावून शिकवलं आहे. मी आता एक्सपेक्ट करतो की तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स दिला मॅथमॅटिकल लॉजिकचा तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात त्याला. चला मग, इथे ज्या सिरीजला आपण थांबूयात. लवकरच भेटू एका नवीन चॅप्टरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, CETमध्ये 99+ पर्सेंटाईल आणूयात. बाय, गुड नाईट.